जनतेचा हक्काचा आवाज। मला खात्री आहे की जर या इव्हेंटची बऱ्यापैकी आपण प्रसिद्धी केली, बाकीचे उरलेले राज्य आणि तर युनियन टेरिटरीज आहेत त्याच्यातली लोक आणि कॉलेजेस आणि संस्था येतील त्या इव्हेंट्समध्ये. तर मी कॉलेजला विनंती करतोय की तुम्ही आणि आपण मॅनेजमेंट कमिटीला सुद्धा बोलत असेल जेव्हा आपली मीटिंग होईल तेव्हा 8 तारखेला मीटिंग आहे मला आपण ही इव्हेंट एक ॲन्युअल फीचर म्हणून घेण्यात काहीच हरकत नाही. माझा असाही मत आहे की एकदा ही मीडिया थ्रू ह्या इव्हेंटची प्रसिद्धी झाली, बऱ्यापैकी इंजिनिअरिंग रिलेटेड ज्या कंपनी ज्या त्यांना सुद्धा ह्या इव्हेंटची माहिती मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून जास्त स्पॉन्सरशिप पुढच्या इव्हेंटसाठी मिळेल अशी मी एक अपेक्षा धरतो. त्याच्यामुळे मीडिया जे इथे आपल्या इकडे आलेलं आहे त्यांच्यावरही खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या इव्हेंटचा प्रसिद्धी करण्यात यावी. महाराष्ट्रासाठीच नाही पण बाहेर देशात सगळीकडे ह्या इव्हेंटचं जास्तीत जास्त काय म्हणतात कव्हरेज देणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मला आश्चर्य हे वाटलं, मी ह्याचे स्टॅटिस्टिक्स बघत होतो, जास्ती करून पुण्यातनं जास्त लोक आलेली दिसत आहेत. 172 इंजिनिअरिंग आणि 102 पॉलिटेक्निक. सातारा त्या मानाने कमी आहे. तर माझी ही अपेक्षा आहे की पुढच्या वेळी साताऱ्यातली लोक जास्त यायला पाहिजेत, कारण साताऱ्यातल्या विद्यार्थ्यांना आपण प्रामुख्याने जास्त इथे एन्करेजमेंट करायला पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त ह्या संध्या द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जर साताऱ्यातल्या कॉलेजेसमध्ये ह्या इव्हेंटची पुढच्या वेळेपासून जर जास्त जरा प्रसिद्धी केली तर तिकडच्या स्टुडंटचा सहभाग वाढेल अशी मला तरी असं वाटतं. त्यामुळे मी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त उत्साहाने हा इव्हेंट पार पाडावा आणि पुढच्या वेळेपासून वार्षिक फीचर म्हणून ही इव्हेंट आपण घेण्यात यावी एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि 2 शब्द माझे थांबवतो. सोसायटीच्या वतीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आपण ऑर्गनाईज केली आहे आणि अतिशय त्याला एक चांगलं स्वरूप या ठिकाणी जवळपास 683 एंट्रीज आपल्याकडे आजपर्यंत आलेल्या आहेत. आणि जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं की ही फक्त एक प्रोजेक्ट कॉम्पिटिशन नसून एक टेक्निकल यूथ फेस्टिवलचं स्वरूप याला आलेलं आहे आणि यासाठी 8 राज्यातून विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत आणि त्यातनं सगळ्यात जास्त विद्यार्थी हे महाराष्ट्रात येत आहेत. या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं आपण पहिलं पारितोषिक ठेवलं आहे इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. दुसरं पारितोषिक इंजिनिअरिंग कॉलेजसाठी 51,000 रुपयाचं आहे. त्यानंतर पॉलिटेक्निकसाठी आपण 51,000चं पहिलं बक्षीस ठेवलं आहे. दुसरं 21,000चं पारितोषिक आहे. त्यासोबतच 5 पारितोषिक वेगळे 5,000 रुपयाचे पॉलिटेक्निक कॉलेजसाठी ठेवले आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी 10,000चे. असं टोटल जवळपास 3 लाख रुपयाचा प्राईज मनी आपण त्या विद्यार्थ्यांना देतोय. आणि ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्यामागचा आपला जो उद्देश आहे यांना एक प्रेरणा मिळावी, यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि या व्यासपीठावर त्यांनी आपल्या ज्या आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटीज आहेत हे सादर करण्यासाठी एक पहिलं एक प्लॅटफॉर्म आपण देतोय. त्यासोबतच जसं मी सांगितलं की आपल्या भागातील विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांकडून आपण अपेक्षित करत आहोत आणि सोसायटीच्या एक्सपेक्टेशन्स ह्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून किंवा पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून काय आहेत. जसं मी सांगितलं होतं की पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून सोसायटींची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रॉब्लेम्सला एक टेक्निकल सोल्युशन देणं हे गरजेचं आहे आणि ती 100% ती क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या असेल पॉलिटेक्निकच्या असेल आहे. फक्त त्यांना एक थोडं आपण ज्याला म्हणतो इग्निशन ऑफ माइंड ज्याला म्हणतो ते करण्यासाठी आपल्यासोबत असणारे विद्यार्थी कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स तयार करू शकतात हे आपण आपल्या इथं आत्ता त्यांच्यासाठी उभा केलेला आहे. तर त्यामुळे जसं आत्ता अनिकेत साहेबांनी सांगितलं की आपल्याला या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीसुद्धा जास्त पार्टिसिपेशन केलं पाहिजे. तर निश्चित मला त्यांना हे द्यायचं गॅरंटी द्यायची की पुढच्या वेळेस आपल्या या भागातील सातारा जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी आत्तासुद्धा जवळपास 100 प्रोजेक्ट्स हे सातारा जिल्ह्यातले आहेत, पण जसं साहेबांनी म्हटल्याप्रमाणे 300 ते 400 प्रोजेक्ट्स हे पुण्यातून येत आहेत. तर तसेच प्रोजेक्ट्स पुढच्या वेळेस आपण सातारा जिल्ह्यातून येतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी यशस्वी करण्यासाठी किंवा याला आपल्याला जे
कव्हरेज देण्यासाठी जे आपले सर्व मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि स्वागतही करतो. आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्व स्पॉन्सर्सला पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यानंच हा एवढा मोठा प्रोग्राम आपल्या फलटणमध्ये सुरुवातीला होतोय, पहिल्यांदाच होतोय. आणि या प्रोग्राम 9 तारखेला ज्यावेळेस हा इव्हेंट होणार आहे त्यावेळी आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलेच आहे. त्या दिवशी आपण कृपया उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.